गोलंदाजी करेल. अर्थातच नाशिक होते इलेक्ट्रिक संघाकडून. मित्रांनो याच जर आपण पाहिलं तर अर्थातच विजय पावले ज्याच्याकडे मित्रांनो नजर असेल, काय वेग असतो आणि काय स्पीड असतो ते देखील पाहणार आहोत. पहिला चेंडू राईट बरोबर विकेट, रिव्हर्स पहिला चेंडू सीमा रेखा पार चौकार. टाळ्या वाजल्या पाहिजे, टाळ्याबरोबर डीजे देखील वाजला पाहिजे. सुरेख फलंदाजी पहिल्या चेंडू हाच तो अजित मोहिते ज्याने अनेक या टेनिस मधले रेकॉर्ड ज्याच्या नावावर आहे तोच अजित मोहिते ऑन स्ट्राईक. यावेळेचा चेंडू पहा, सुरेख चेंडू आहे, चांगल्या चेंडूचा सन्मान केला. ऑन द कार्पेट मध्ये चेंडू ऑन साइडला तटवलाय आणि यावेळेस मात्र दाबा निश्चित मिळतील एक्स्ट्रा. एकूण 2 दाबा या ठिकाणी अजित मोहितेच्या नावावर लिहिल्या जात आहेत. आणि अर्थात ज्यांनी चौकारने दाबाला सुरुवात केली, अर्थात क्रॉस बॅटने तो खेळला, रिव्हर्स अटेंड केला आणि सक्सेस देखील झालाय तोच अमित मोहिते ऑन स्ट्राईक. त्याचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज मारा करते. गोलंदाज दशरथ राईट ओव्हर द विकेट. यावेळेचा चेंडू सुरेख चेंडू आमच्या दिशेला, परंतु इथे मात्र संधी आणि यावेळेस अमित मोहिते आउट. बॅक टू पॅव्हलियन. बडी मछली जाल में फंसती हुई गॉल. अमित मोहिते आउट. आणि अर्थातच 500 रुपयाचं प्राइज मिळते. संदीप मकबऱ्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. काय जेल पकडले मित्रांनो. आणि अर्थातच आपण येथे पाहतोय 500 रुपयाचं कॅश प्राइज. नाशिक बेको त्यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे, कारण त्या कॅचचं महत्व खूप मोठं आहे मित्रांनो. अमित मोहिते ज्याला आउट करण्यामध्ये अजित मोहिते माफ करा, अजित मोहिते याला आउट करण्यामध्ये खूप मोठा सहभाग नोंदवला आणि बनवूनच 500 रुपयाचं कॅश प्राइज. काय काम करतायत मैदानाच्या आतमध्ये, सुरेख कामगिरी, गोलंदाजी चांगली आणि तेवढंच क्षेत्ररक्षण मध्ये देखील खूप चांगलं योगदान. आणि बनवूनच मोठ्या फलंदाजाला आउट करण्यामध्ये यश मिळालंय. अजित मोहिते बॅक टू पॅव्हलियन. आणि अर्थातच पहिला फलंदाज बाद झाला आणि त्याची जागा घेण्यासाठी एक अर्थातच अशा फलंदाजाला प्रमोट केलं जात आहे ज्यांनी मागील सामन्यामध्ये कमाल केली होती, धमाल केली होती. तोच फलंदाज फरदीन काझी. मित्रांनो मागच्या सामन्यामध्ये तारणहार ठरणारा हाच तो फलंदाज फरदीन काझी. दिसायला छोटा आहे पण खूप मोठं काम करणारा फरदीन काझी ऑन स्ट्राईक. आणि अर्थातच इथे पाहिलं गोलंदाजी चांगली गोलंदाजी होते. ठिकाणी आपण पाहिलं तर बाप्पा इलेवन या संघाकडून एक विकेट, मोठा विकेट गमावला. तो अर्थातच अजित मोहिते आउट होऊन मैदानाच्या बाहेर आलाय. आणि आता फरदीन काझी याच्यावर मोठी जबाबदारी असेल. राईट राऊंड विकेट. यावेळेचा पुढचा चेंडू सुरेख मध्ये चेंडू तटवलाय. चेंडू सीमा रेखा पार चौकार. कमॉन डीजे चौकार. मित्रांनो जय भवानी जय शिवाजी. अर्थातच 2 दिवसांवर पोहोचले मित्रांनो. आणि अर्थात उद्या दादांचा वाढदिवस आणि परवाच्या दिवशी शिव जयंतीचा उत्सव मित्रांनो साजरा केला जाणार आहे शिव सिरीजच्या माध्यमातून. आणि बनवूनच ही स्पर्धा, ज्या स्पर्धेकडे तमाम विश्वातील क्रीडा रसिकांच्या नजरा लागल्यात. आणि अर्थात मोठी स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. राईट ओव्हर द विकेट. यावेळचा चेंडू सुरेख चेंडू आहे आणि आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण धाव घेण्याची संधी मिळत आहे. अतिशय चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण. धावसंख्येमध्ये बदललंय, धावसंख्या तिथेच थांबले. धावसंख्या 6 धावा. फरदीन काझी मैदानाच्या आतमध्ये अर्थातच धावसंख्या 10 धावा. षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी दरम्यानचा पुढचा चेंडू हो सुरेख चेंडू कमरच्या डोक्यावर मिरकावला. चेंडू जात आहे 1 बाउंस 2 बाउंस गेन बाउंड्री से बाहर. चुंबक केली कमॉन डीजे और एक चुंबा.
सिरीची स्पर्धा म्हणजेच खेड दापोली बंडरगड तालुक्याचं लाडकं नेतृत्व आदरणीय सन्माननीय योगेश दादा कदम यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्तची स्पर्धा मैदानामध्ये सुरू आहे. लाख बॉलाची स्पर्धा आहे, देखणी स्पर्धा आहे आणि अर्थातच मित्रांनो तो खेळाडू येतोय ज्या खेळाडूमुळे अर्थातच मोठं बोल आहे रब्बानी मित्रांनो, ज्याचं नाव मोठं आहे टेनिस विश्वातला एक दिग्गज खेळाडू खेळच्या मध्ये मित्रांनो. रब्बानी काय चीज आहे आता आपण पाहणार आहोत आणि अर्थात त्याच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. अर्थातच आपण पाहिलं नासिर बाईक होते त्यांच्याकडून प्रत्येक विकेट 500 रुपये किमतीचं असेल. रब्बानीसाठी स्पेशल ऑफर. मॅन फ्रॉम कर्नाटक रब्बानी मित्रांनो टाळ्या वाजवल्या पाहिजेत. कर्नाटक वरून या ठिकाणी खेळून येत आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि निश्चित या स्पर्धेची उंची काय दर्जा काय दाखवून देत आहेत. दरम्यानचा पुढचा चेंडू हो पहिल्या चेंडूवर यश प्राप्त होण्याची संधी प्राप्त झाली होती, परंतु इथे मात्र झेल होत नाही. परंतु कौतुक करावं लागेल, खूप एफर्ट लागवतोय आणि अर्थात इथे निश्चित संधी देखील होती, परंतु तेवढं शक्य नाही मित्रांनो. चांगला एफर्ट लागवलाय आणि मेहनत देखील घेतले, परंतु कौतुक करावं लागेल रब्बानीचं. कारण कर्नाटकवरून हा हिटर खेळाडू महाराष्ट्रामध्ये येत चांगली कामगिरी करतोय रब्बानी. गोलंदाजच्या मार्फत आहे आणि अर्थात आता जर पाहिलं फलंदाजी जर पाहिली तर निश्चित बाबा 11 या संघाकडून अर्थातच स्ट्राईकला तो फरदीन काझी त्याच्यावर नजर असेल मित्रांनो. मागच्या सामन्यामध्ये कमाल केली होती, धमाल केली होती. संघ अडचणीत असताना तारणा ठरला आणि तोच रब्बानी पुन्हा एकदा पैदलच्या मध्ये चांगली फलंदाजी करतोय. तर त्याचा पुढचा चेंडू यावेळेचा चेंडू पाहिला तर निश्चित पुंटास मध्ये चेंडू आहे. त्यावेळेस जर पाहिलं तर शतरक्षेत्रीकडे येतोय, चेंडू अडवतोय. तत्परी मात्र धाव मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एका धाबेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 16 धावा. तर षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. टॉस जिंकल्यानंतर अर्थातच नासिर बाईक 11 संघाच्या कॅप्टनने अर्थातच कर्णधाराने प्रथम गोलंदाजचा निर्णय घेतलाय. चांगला निर्णय घेतलाय कारण त्यांच्याकडे गोलंदाज चांगले. विजय पावले सारखा गोलंदाज आहे, तो अजूनही धावताना दिसला नाही, परंतु नशीब विजय पावलेला देखील आपण पाहणार आहोत, ज्याची पावलं या मैदानावरती धावते. राईट राऊंड विकेट. यावेळचा पुढचा चेंडू डावकऱ्या फलंदाजासाठी. आता मात्र पाहिलं तर रब्बानी मात्र चेंडू फेकू शकला नाही आणि अर्थात चांगला गोलंदाज आहे आणि चांगला फलंदाज डावखुरा फलंदाज अर्थातच प्रथमेश म्हात्रे मित्रांनो, पिंटू नावाने ओळखला जाणार प्रथमेश म्हात्रे म्हणजेच बिट्टू मित्रांनो, ज्याला आपण अर्थातच कौतुकाने भेटतो, प्रेमाने त्याला म्हटलं जातं बिट्टू. राईट विकेट बिट्टू. यावेळेचा चेंडू सुरेख कनेक्ट केलाय, परंतु इथे कुठलाही क्षेत्ररक्षण नाही. चेंडू सीमा रेखा पार चुकार. तो फिर एक बार सभी दर्शकों और खिलाड़ी का तहे दिल से स्वागत है टूर्नामेंट के अंदर। बहुत बड़ा टूर्नामेंट हुआ बीच मैदान के अंदर देखिए बाबा साहेब पाटले क्रीडा नगरी के अंदर सिबत से निकट टूर्नामेंट दाता का जन्मदिन मनाने वाला टूर्नामेंट। फिर एक बार देखिए रब्बानी ने दौड़ चुके राइट अप राउंड गेंद, इस बार देखिए गेंद बहुत अच्छी गेंद हेलीकॉप्टर आता हुआ और गेंद सीधी आती हुई साइड स्किन के ऊपर छक्का। कम ऑन डीजे क्रिकेट के अंदर का सबसे अच्छा शॉट, सबसे सेफ शॉट खेला हुआ बल्लेबाज देखिए पिट्टू बहुत अच्छी बल्लेबाजी करते हुए फिर बार देखिए गेंद पाते दौड़ चुके अगली गेंद राइट अप राउंड गेंद, इस बार देखिए ऑफ स्टंप के बाहर की गेंद घुटना टेक तमाशा देख और गेंद आ गई गेंद की विकेट कीपर के दस्तानों में और तब तक अंपायर का खराब गेंद स्क्वायर गेंद का मतलब और एक एक्स्ट्रा रन। तो कुल मिलाकर रन की बात करें तो रन बने हैं कुल मिलाकर अब तक रन बने हैं 27 रन बने हैं। फिर एक बार के रब्बानी गेंदबाजी करते हुए और ये अच्छे खिलाड़ी है, एक कर्नाटक के खिलाड़ी बहुत अच्छा काम करते हुए हर एक विकेट के लिए 500 रुपए का इनाम। फिर एक बार देखिए अगली गेंद राइट अप राउंड विकेट, इस बार देखिए पिट्टू के लिए फिर एक बार हो सीधे बल्ले से बहुत अच्छी गेंद डाली थी और इस गेंद के ऊपर देखिए रन नहीं आ रहे। बहुत अच्छी गेंदबाजी रब्बानी द्वारा
अच्छी गेंद डाली थी यार गेंद और रफ्तार के साथ सुंदर गेंदबाजी करते हुए गेंदबाज रन नहीं आए और बिंदी गेंद। कुल मिलाकर रन की बात कर तो 27 रन बने हैं मैदान के अंदर। देखिए वो नंबर दूसरा चलता हुआ और देखिए टॉस के बाद गेंदबाज का फैसला किया था। तो फिर एक बार देखिए अगली गेंद राइट राउंड विकेट इस बार देखिए पिट्टू के लिए और इस बार देखिए अच्छी गेंद दी और अच्छी गेंद के ऊपर अच्छा शॉट और उससे ज्यादा अच्छा फील्ड का नजारा करते हुए फील्डर। तो इसी के साथ ओवर नंबर दूसरा खत्म हुआ और दूसरे ओवर के बाद कुल मिलाकर रन बने हैं 28। कहीं मत जाइए, देखते रहिए सुनते रहिए बड़ा ड्रामा सुपरहिट मुकाबला बीच मैदान के अंदर चलता हुआ। लेता हूं ब्रेक पे गाना गाने के साथ वापस आता हूं। यूं गए विजय पावले यानी सांगली एक्सप्रेस यहां से दौड़ने वाले दोस्त लोग रफ्तार का राजा मैदान के अंदर दौड़ता हुआ विजय पावले गेंदबाजी करेंगे और विजय पावले के हर एक विकेट के लिए 500 रुपए का इनाम। नासिर भाई खोद की तरफ से हर एक विकेट 500 रुपए का इनाम। और रफ्तार क्या होता है, तेज गेंदबाजी क्या होती है, आप देखने वाली बात होगी विजय पावले के गेंदबाजी करते हुए। और सामने देखिए बाहर के बल्लेबाज पिट्टू यानी प्रथमेश बहादुर बैन पर बाहर बहुत अच्छे खिलाड़ी है। तो देखिए दौड़ा शुरू किया सांगली एक्सप्रेस राइट भर विकेट अगली की हो सीधे बल्ले से पिट्टू ने दिखा दिया मैं भी खेल सकता हूं और इसी के साथ बहुत अच्छी फील्डिंग करते हुए फील्डर। तो यहां पर पूरे रन बचाए 3, बहुत अच्छी फील्डिंग एफर्ट लगा रहे। तो देखिए नासिर भाई खुद 11 के बहुत अच्छे फील्डर मैदान के अंदर मेहनत कर रहे और मेहनत के साथ यहां पर मैच के अंदर खेल रहे। बहुत अच्छा काम टॉस जीतने के बाद गेंदबाजी का फैसला किया था और अब तक देखिए अच्छा काम कर रहे गेंदबाज। वो नंबर तीसरा चलता हुआ विजय पावले जो कि गेंदबाज के मोर्चे पर बहुत अच्छे गेंदबाज है, रफ्तार के राजे माने जाते टेनिस क्रिकेट के अंदर बहुत बड़ा नाम विजय पावले। फिर एक बार देखिए अगली गेंद विजय पावली की रफ्तार के साथ स्विंग करने वाले खिलाड़ी बहुत अच्छे खिलाड़ी है, वेरिएशन के साथ गेंदबाजी करने वाले खिलाड़ी। फिर एक बार देखिए गेंदबाजी करेंगे फील्ड सजा रहे और फील्ड के साथ गेंदबाजी करेंगे। ऑफसाइड देखिए 5 खिलाड़ी ऑन साइड पर 4 खिलाड़ी राइट भर देंगे। अगली गेंद इस बार देखिए अच्छी गेंद और इसके साथ देखिए देखने वाली बात होगी इस गेंद के ऊपर अपार ने कहा खराब गेंद, रफ्तार के साथ गेंद दी टुप्पा अच्छा था लेकिन लाइन से भटके। तो इसी के साथ वाइट यानी स्वेर गेंद और मिस्टर एक्स्ट्रा के रूप रन तब हुआ। तो कुल मिलाकर रन की बात कर तो 31 रन बने 31। कुल मिलाकर 31 रन बने हैं एक विकेट के नुकसान पर, क्योंकि अजित मोहिते आउट होकर मैदान से बाहर है। फिर एक बार देखिए विजय पावले राइट भर विकेट अगली गेंद पिट्टू के लिए इस बार देखिए अच्छी गेंद रफ्तार के साथ गेंद विकेट कीपर के दस्तानों में बिंदी गेंद डॉट गेंद। इसका मतलब कोई नुकसान नहीं कोई बदलाव नहीं। 31 रन बने हैं एक विकेट के नुकसान पर। तो रोक कर रखा है बांध कर रखा है गेंदबाज को, गेंदबाज ने बल्लेबाज को। बल्लेबाजी अच्छी बल्लेबाजी चल रही थी और आप इस तरफ देखिए ब्रेक लगा हुआ विजय पावले की अगली गेंद इस बार देखिए बहुत अच्छा शॉट नहीं है, गेंद हवा में और इसके नीचे आते हुए और पिंटू का खेल खत्म। विकेट नंबर 2 गॉड कम ऑन डीजे और एक विकेट तो देखिए एक से बढ़कर एक खिलाड़ी दिख रहे मैदान के अंदर चढ़ पड़े पंकज यादव यानी माटिया बहुत ही अच्छे खिलाड़ी है। टेनिस क्रिकेट के अंदर सबसे लंबे हिट लगाने वाले खिलाड़ी मैदान के अंदर चलते हुए अब देखिए मैदान के अंदर चलने वाले बहुत अच्छे खिलाड़ी पिट्टू आउट होने के कारण अंदर आने का मौका मिला। तो माटिया देखने वाली बात होगी किसी बल्लेबाज करते हैं, बहुत अच्छे बल्लेबाज है और अब देखिए 4थे नंबर पर उनको मौका मिला है। तो गेंदबाजी करते हुए विजय पावले जिनके हर एक विकेट के लिए 500 रुपए का इनाम है। नासिर भाई खोद की तरफ से एक टूर्नामेंट के अंदर देखिए कैश प्राइज आता हुआ और देखिए हर विकेट के लिए 500 रुपए का इनाम विजय पावले के लिए।
तो एक विकेट चटकाया और अब देखिए अगली गेंद राइट बहुत गेंद इस बार देखिए ऑस्टम के बाहर की गेंद और इसके ऊपर हमला बोला गेंद गोइड गोइड एंड गॉड कमांडी से चटकाया Too deep. और सभी दर्शकों और खिलाड़ी का तहे दिल से स्वागत। भारी तादाद में दर्शक तक लगा कर देखे मैदान के अंदर देखिए बहुत बड़ा मुकाबला चलता हुआ। तो एक तरफ देखिए बाबा 11 और दूसरी तरफ देखिए नासिर 11, इनके बीच का मुकाबला। नासिर को मैदान के अंदर बहुत अच्छा काम करते हुए और एक बार देखिए विजय पावले की बाजी करके जो कि रफ्तार के राजी है और इस बार देखिए अगली गेंद राइट बहुत विकेट ये अच्छी गेंद थी और ज्यादा फायदा नहीं उठा पाए। तो एक रन के साथ रन की बात कर तो रन बने हैं 38 रन बने हैं। तो अब तक देखिए 2 विकेट गए, पहला विकेट आया था तो देखिए अजीत मोहिते जो कि अच्छे खिलाड़ी थे और जल्दी आउट होने के कारण अब देखिए मैदान के अंदर माटिया जिनके पास बहुत कुछ है क्रिकेट के अंदर, उन्होंने बहुत कारनामे किए। तो अब स्ट्राइक पर होंगे पंकज यादव यानी माटिया, बहुत अच्छे बल्लेबाज है। मैदान के अंदर बल्लेबाजी का मौका मिला 4थे नंबर पर मैदान के अंदर आए। फिर एक बार देखिए एक तरफ विजय पावले तो दूसरी तरफ देखिए माटिया रट भर के इस बार की गेंद हवा में नहीं है, हवा के सहारे गेंद गई पार्किंग लॉट में और पहला छक्का कमांडी से। तो फिर एक बार दिखने वाली बात होगी सनी के से गेंदबाजी करते और बहुत बड़ा मुकाबला बीच मैदान के अंदर देखिए शिवसेना का टूर्नामेंट है और दादा का जन्मदिन बनाने वाला टूर्नामेंट खेल के अंदर गुलमर्ग पार्क के अंदर गोली पार्क मैदान के अंदर देखिए बाबा साहब पाटने क्रीडा नगरी के अंदर बहुत बड़ा संघर्ष चलता हुआ 14 दिन का बहुत बड़ा मुकाबला। इस मैदान के अंदर देखिए कारनामे कर ले बल्लेबाज हमला बोल रहे। फिर एक बार देखिए सनी की गेंद, इस बार की गेंद देखिए अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद थी और देखिए रफ्तार के साथ डाली हुई गेंद बल्लेबाज समझ नहीं पा रहे। एक रन, तो एक रन के 7 रन बने हैं, 45 रन बने हैं। ओवर नंबर 14 चलता हुआ 5 ओवर का मैच है और इस बार देखिए सनी गेंदबाजी करते हुए नासिर भाई को 11 की तरफ से सनी गेंदबाजी की मोर्चे पर। फिर एक बार देखिए स्ट्राइक पर होंगे वही खिलाड़ी जिन्हें छक्के के साथ खाता खुला था माटिया यानी पंकज यादव। राइट भरत लेफ्ट गेंदबाजी अगली गेंद इस बाहर देखिए अच्छी गेंद कट करना चाहते थे और इसके सारे देखिए रन नहीं आ रहे। एक बिद्दी गेंद, तो बिद्दी गेंद के साथ यहाँ पे अच्छी गेंदबाजी करते हुए सनी। कुल मिलाकर रन की बात कर तो रन बने हैं 45 रन बने हैं। अब देखिए स्ट्राइक पर बहुत अच्छे खिलाड़ी है, स्ट्रॉन्ग खिलाड़ी है और तकनीक के साथ किले वाली खिलाड़ी पंकज यादव। रेड भरत लेफ्ट गेंदबाजी इस बार देखिए शॉर्ट पिच गेंद और इसके ऊपर गेंद बॉल से बाहर चक्के के लिए कमांडी से।
क्यों तो इस छक्के के साथ देखिए कुल मिलाकर रन बनते हुए पूरे 51 रन बने हैं पहले बल्लेबाजी करते हुए बाबा 11 की तरफ से। तो अब देखिए वो नंबर यहाँ पे चौथा चलता हुआ सनी गेंदबाजी करते गेंदबाज देखिए सनी गेंदबाज का मोर्चा पर और विकेट के पीछे देखिए विजय पावले जो कि विकेट के पीछे फिर एक बार देखिए गेंदबाज करके गेंदबाज सनी और देखिए स्ट्राइक पर अच्छे खिलाड़ी है बाटा। अगली गेंद इस बार देखिए ऑफ के काफी बाहर गेंद डाली हुई और अपने का खराब गेंद तो खराब गेंद के साथ और एक रन का इजाफा। तो एक रन के साथ कुल मिलाकर रन की बात करें तो रन बने हैं पूरे 52 रन बने हैं। तो देखने वाली बात होगी इस गेंद के ऊपर क्या होता है। गेंदबाज देखिए सनी गेंदबाज कर रहे अब सामने देखिए पंकज यादव यानी माटा बहुत अच्छे बल्लेबाज है। तो फिर एक बार देखिए अगली गेंद माटा के लिए इस बार की गेंद ऑफ के बाहर की गेंद हवा में है लेकिन यहाँ पर खिलाड़ी देखिए गेंद के पीछे भाग रहे और तब तक देखिए गेंद का है गेंद तो रोका है लेकिन तब तक देखिए रन आ रहे कुल मिलाकर इस बार कितने रन आए देखने वाली बात होगी। अभी भी देखिए बल्लेबाज भाग रहे भाग बेटा भाग वाला खेल मैदान के अंदर और इस गेंद के ऊपर पूरे रन दौड़े 4 रन व्हेरी गुड रन इन बिट विकेट 4 धाबा अर्थात 4 धाबेनी धावसंख्य पुढे जाते धावसंख्य जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 56 धाबा। आणि अर्थातच आपण पाहतो या ठिकाणी सूर्यकांतजी गंभीर सर यांचं आगमन झाले। सर आपल्या विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थान बनवा। तो देखिए मैदान के अंदर हमला बोल रहे बल्लेबाज और 7 तरीके दौड़कर भी रन आ रहे 4 रन दौड़े बाटे ने और 4 रन के साथ कुल मिलाकर रन की बात करें तो 55 रन बने हैं पूरे 56 रन बने हैं। तो देखिए मैदान के अंदर बहुत कुछ होता हुआ दोनों टीम देखिए बहुत अच्छा संघर्ष बीच मैदान के अंदर। फिर एक बार देखिए गेंदबाजी करके सनी बहुत अच्छे गेंदबाज है और सामने देखिए ये अच्छे खिलाड़ी बाटा जो कि स्ट्रॉन्ग खिलाड़ी है। अगली गेंद बाटा के लिए होगी तो देखिए अगली गेंद इस बार देखिए ऑफ स्टंप के बाहर की गेंद यहाँ पर देखिए बल्ला अच्छी तरह से लगा नहीं गेंद सीधे फील्डर के हाथ में। तो फिर एक बार देखिए इस गेंद के ऊपर रन नहीं आ रहे बिद्दी गेंद का मतलब कोई रन नहीं कोई बदलाव नहीं। तो फिर एक बार देखिए अगली गेंद डालेगी गेंदबाज सनी जो कि अच्छे खिलाड़ी है और गेंद के साथ रफ्तार के साथ गेंदबाजी करने वाले। फिर एक बार देखिए अच्छी गेंद इस बार देखिए मौका नहीं खिलाड़ी बने दर्शक बने दीवाने गेंद बॉल लाइन से बाहर छक्के के लिए कमॉडिटी से और एक लंबा छक्का। तर आपण पाहतोय शिवसेनेची स्पर्धा मोठी स्पर्धा मानाची स्पर्धा अभिमानाची स्पर्धा देखणी स्पर्धा लाख बोलाची स्पर्धा प्रतिष्ठेची स्पर्धा शिवसेना युवा सेनेची स्पर्धा मित्रांनो अर्थात दादांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असणारी देखणी स्पर्धा खेडच्या ऐतिहासिक गोळीबार मैदानावरती म्हणजेच गुलमोहर पार्क मध्ये अर्थातच बाबासाहेब पाटणे क्रीडा नगरीमध्ये सुरू असणारी मित्रांनो आमदार चषक 2021 ची स्पर्धा अर्थातच या स्पर्धेतला 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवसातला एक मोठा सामना मैदानाच्या मध्ये सुरू आहे अर्थातच बाबा 11 विरुद्ध नासिरभाई खोत 11 इच्छा दरम्यानची लढत आहे। नासिरभाई खोत 11 संघाने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाज सरणीने घेतलाय। अशा प्रकारचा मोठा सामना मैदानाच्या मध्ये सुरू आहे आणि अर्थातच दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर बाबा 11 संघाकडून फलंदाजी सुरू आहे आणि आतापर्यंत एकूण धावा झाल्यात 4 षटकांमध्ये धावसंख्या उभारली ती 62 धावांची धावांपर्यंत मजल मारले। आतापर्यंत शेवटचं षटक विजय पावले मॅन फ्रॉम सांगली रफ्तार का राजा फिर एक बार गेंदबाजी करके बहुत अच्छी गेंदबाज है रफ्तार के साथ स्विंग करने वाली गेंदबाज। फिर एक बार गेंदबाजी करके आखिरी ओवर गेंदबाजी करते हुए विजय पावले जिन्हें दौड़ना शुरू किया। अगली गेंद राइट ओवर गेंद इस बार की गेंद देखिए अच्छी गेंद ब्लॉक में डाली हुई गेंद रफ्तार के साथ फिर एक बार देखिए ऑन साइड पर गिला और अनंत कारपेट गेंद ट्रैवल होती हुई तब तक देखिए फील्डर ने गेंद को रोका और तब तक बल्लेबाज ने 1 रन पूरा किया। तो 1 रन के साथ रन की बात कर तो पूरे बने 63। त्याचबरोबर सुरभी धामोस्कर मॅडम नगरसेविका यांच्या ठिकाणी आगमन झाले त्यांचं देखील स्वागत करतो। मनीषा निर्भर मॅडम यांचं देखील आगमन झाले त्यांचं देखील मी या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो।
तर मित्रांनो स्पर्धेमध्ये पहा मोठा सामना मैदानामध्ये सुरू आहे चौथ्या दिवसातला आजच्या सायंकाळच्या सत्रातला अत्यंत मोठा सामना एका बाजूला बाबा 11 तर दुसऱ्या बाजूने नासिर खोत 11 यांच्या दरम्यानची लढत विजय पावलीची पुढचे चेंडू असेल राईट टॉप द विकेट माट्याने चेंडू भिरकावला चेंडू जातोय गोइंग अँड गॉन कम ऑन डीजे गेट आउट ऑफ द पार्क माटा 4 है और क्या लंबा हिट लगाया और 6 रन के साथ रन की बात कर तो रन बने हैं पूरे 69 आखिरी ओवर चलता हुआ मैदान के अंदर देखिए विजय पावले के अगेंस्ट बहुत ही अच्छी बल्लेबाजी एक तरफ देखिए रफ्तार का राजा और दूसरी तरफ देखिए माटा जैसे बल्लेबाज क्या बल्लेबाजी करते हुए खूबसूरती के साथ छक्का निकाला और छक्के के साथ रन बने 69 लॉस ऑफ 2 विकेट प्रोग्रेस इन फाइनल ओवर नंबर 5वां फिर एक बार देखिए विजय पावले ने दौड़ा शुरू किया अगली गेंद राइट ओवर द विकेट ओहो इस गेंद के ऊपर देखिए अच्छा काटा बन गया विजय पावले ने फुल टॉस गेंद डाली थी और रफ्तार के साथ गेंद डाली हुई थी और फिर एक बार देखिए मौका दे रहे फील्डर माटे के लिए स्ट्राइक दे रहे तो मौका बना रहे और देखिए दर्शक भी खुश हो रहे स्ट्राइक पर माटे आते हुए 2 रन के साथ रन की बात कर तो रन बने 71 तो देखिए वो नंबर 5वां आखिरी ओवर चलता हुआ मैदान के अंदर बहुत अच्छी बल्लेबाजी माटिया द्वारा और दूसरी तरफ देखिए विजय पावले निश्चित तौर पर ये डिंगडोंग के खिलाड़ी है विजय पावले और देखिए माटिया डिंगडोंग की तरफ से खेलने वाले खिलाड़ी फिर एक बार देखिए इंटरनेशनल खिलाड़ी इनके पीछे देखिए इंटरनेशनल टैग लगा हुआ है वही खिलाड़ी विजय पावले और दूसरी तरफ देखिए माटिया और इस गेंद के ऊपर देखिए विजय पावले ने गेंद खूबसूरती के साथ निकाला बिंदी गेंद को निकाला और बिंदी गेंद के साथ ओवर नंबर 5वां चलता हुआ और रन की बात करें तो पूरे रन बने हैं 71 बाबा 11 की तरफ से फिर एक बार देखिए अगली गेंद राइट टॉप ओवर द विकेट इस बार देखिए गेंद को नहीं डाल पाए त्याचबरोबर खेड नगर परिषद बांधकाम सभापती सुरभिताई धमनस्कर मॅडमॅटिकडे उपस्थित तसेच महिला व बाल कल्याण विकास सभापती सन्माननीय मनीषाताई निर्भय मॅडमॅटिकडे उपस्थित त्यांचं देखील मी मनापासून सहर्ष स्वागत करतोय लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये देखण्या स्पर्धेमध्ये म्हणजे दावदांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असणाऱ्या स्पर्धेमध्ये दरम्यानचा पुढचा चेंडू विजय पावलेचा चेंडू पुन्हा एकदा भिरकावला आणि अर्थात या चेंडूवर देखील 6 धावा आलेल्या आहेत माट्याच्या बॅट मधून निघाला अजून एक उत्तुंग दणदणीत खणखणीत षटकार तर अर्थातच धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पोहोचते 77 म्हणजे 77 धावा आणि अर्थातच जर पाहिलं तर निश्चित या ठिकाणी माट्या जो लांब षटकार मारतोय लांब लचक फटके मारतोय आणि अर्थातच लचके ओढतोय विजय पावलेचे कारण ज्याच्याकडे वेग आहे प्रचंड वेगाने चेंडू फेकण्याची ताकद असणारा विजय पावले याच्यावर मात्र तुटून पडतोय अर्थातच पंकज जाधव पंचच माट्या काय संघर्ष झालाय मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये पहा पुन्हा एकदा पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट यावेळेचा चेंडू विजय पावलेचा आणि हा मात्र चेंडू आराम कार्पेट मध्ये चेंडू तंडवला वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतो सीमारेषेकडे तिथे क्षेत्ररक्षणाला ट्राय प्रयत्न सुरेख करतो परंतु तत्पूर्वी मात्र 2 धावा पडून पूर्ण केल्या तिसरी धाव घेण्याची संधी आहे परंतु इथे मात्र माट्याला बागारी परतावं लागेल आउट तो अशा तऱ्हेने शेवटच्या चेंडूवर धावबादच्या रूपाने पंकज जाधव आउट होऊन मैदानाच्या बाहेर येतोय परंतु तत्पूर्वी मात्र त्याने सुंदर शानदार कामगिरी केली दमदार खेळ साकारला आणि आतापर्यंत धावा एकूण जमा झाल्यात 79 म्हणजे विजयासाठी पूर्ण गरज आहे 80 धावांची 5 षटक 80 धावा कुठेही जाऊ नका मोठा मॅच मित्रांनो तुमच्या समोर सुरू आहे अर्थातच दादांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असणारी स्पर्धा 2021 ची आमदार चषकची स्पर्धा आहे आणि अर्थात या स्पर्धेमध्ये आपण आहोत चौथ्या दिवसामध्ये आणि चौथ्या दिवसातला मोठा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे एक ब्रेक घेतो ब्रेक नंतर तुम्हाला घेऊन येतो 80 धावांचा पाठलाग करताना काय होतंय काय नाही ऐकत राहा पाहत राहा मोठी स्पर्धा खेडच्या मैदानामध्ये म्हणजेच गुलबोर पार्क मध्ये गोळीबारच्या मैदानावरती बाबासाहेब पाटे
प्रेक्षक वर्ग सुद्धा उपलब्ध आहेत. या सर्व प्रेक्षकांचं मी सूर्यकांत गंभरे आपल्याकडून आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडून मी सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतोय. अर्थातच क्रिकेट रसिकांचे, खेळाडूंचे आणि व्यासपीठावर असलेल्या मान्यवरांचे, अर्थातच एक मोठं घमासान, एक मोठं युद्ध या मैदानावर आपण पाहतोय, ऐकतोय. आणि खरोखर खऱ्या अर्थाने मी असं म्हणेन, बाळू माझा मित्र आहे बाळू, तर या बाळू मी असं म्हणेन की ही स्पर्धा, ही जी लढत आहे ती म्हणजे माठ्या अर्थात बुम बुम माठ्या आणि त्याच्या अपोजिट जो असलेला विजय पावली यांच्या संघादरम्यान ही, या दोघांच्या दरम्यान लढलेली ही लढत आहे. कारण मी सातत्यानं पाहतो, ऐकतो, या पुण्यामधून जे डिंगडॉंग प्रतीक 11 या संघाकडून हे दोन्ही, खरे म्हणजे हे दोन्ही जे खेळाडू आहेत ते प्रतिनिधित्व करतात. परंतु या वेळेला बरोबर अपोजिट आहेत बाळू. या वेळेला आपण पाहतोय की ही दोन जे मातब्बर जे पुण्याचे खेळाडू आहेत, ज्या अर्थातच पंकज उर्फ पंकज जाधव जो माठ्या आहे तो हा अलिबाग मधून बिलॉंग करतो आणि सांगली मधून जो बिलॉंग करतो अर्थातच विजय पावले, हे मोठी नावं आहेत क्रिकेट, टेनिस क्रिकेटच्या विश्वामधले. आणि अर्थातच हे जे घमासान चाललंय, हे युद्ध चाललंय, हे मी खऱ्या अर्थाने म्हणेन या दोघांमध्ये चाललं होतं. आणि बुंबुम माट्या म्हटलं तर खरोखर खऱ्या अर्थाने जेव्हा स्लॉग ओव्हर असतात, डेट ओव्हर असतात, त्या ओव्हरमध्ये कसा समाचार घ्यायचा हे त्याला प्रमोट केलं जातं ते शेवटच्या ओव्हरमध्ये, शेवटच्या 2 ओव्हरमध्ये. आणि खऱ्या अर्थाने त्याने आपल्या जे संघासाठी जे योगदान द्यायचं आहे, अर्थातच बाबा 11 या संघासाठी पूर्णतः आपला एफर्ट 100% दिलेला आहे. आणि यावेळेला आपण पाहतोय मैदानामध्ये घमासान चाललेला आहे बाळू. आणि यावेळेला एक मोठं युद्ध, हे मोठं रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतो या खेडच्या मैदानात. अर्थातच या आमदार चषकामध्ये सर्वांचं पुनश्च एकदा मी स्वागत करतो. येऊया मैदानामध्ये एक घमासान, एक रंगतदार लढत चाललेली आहे. धावसंख्या आहे आपण पाहतोय बाबा 11 ची 80 धावांचं लक्ष्य पार करताना यावेळेला प्रथमतः स्ट्राईक असेल. यावेळेला पाहतोय पहिल्या चेंडूवर मात्र आपण पाहतोय स्क्वेअर करण्याचा प्रयत्न केला, पॉइंट वाईडिश पॉइंटला इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय. पाहूया, झेल घेतलेला आहे परंतु पंचांचा निर्णय येणं बाकीचं आहे. तर फर्स्ट एड बॉक्स द्यायचा आहे कारण थोडीशी इंजुरी आलेली आहे त्या क्षेत्ररक्षकाला. तर या वेळेला पाहूया, पहिल्या चेंडूवर मात्र नक्कीच वाईडिश पॉइंटच्या दिशेने इथे चेंडू ट्रॅव्हल केला होता, स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न झाला होता परंतु इथे पंचांचा निर्णय अजून बाकी आहे. परंतु 80 धावाचा पाठलाग करताना मी बाळू असे म्हणेन की कोणत्याही धावांचं जे उच्चांक आहे किंवा कोणत्याही धावांचा निच्चांक आहे हा क्रिकेटमध्ये विजयाची निश्चिती देऊ शकत नाही. जरी 80 धाव फलकावर असल्या 5 षटकांमध्ये, तरी सुद्धा समोरचा जो संघ आहे अर्थातच नासिर 11 हा संघ तेवढाच ताकदीने उतरलेला आहे. कारण आपण पाहतोय अंतिम हा जो शेवटचा सामना असेल, या शेवटच्या सामन्यामध्ये म्हणजेच जेव्हा आपण शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या सामन्यामध्ये जेव्हा संघ दोन्ही पोचतात, हे नक्कीच मातब्बर बलवान संघ असतात. त्यामुळे त्यांनी या शेवटच्या टप्प्यामध्ये प्रवेश केलेला आहे. नक्कीच मी असं म्हणेन की 80 धावा किंवा एखाद्या धाव्याचा उच्चांक जरी असेल तरी क्रिकेटची विजयाची निश्चिती ही देऊ शकत नाही. या सामन्यामध्ये तसं घडून येऊ शकतं, काही होऊ शकतं. कारण क्रिकेट हा मित्रांनो सरड्यासारखा रंग बदलणार खेळणं आहे. या खेळामध्ये काही घडू शकतं. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडेपर्यंत कोणतेही भाष्य करणं चुकीचं ठरेल. यावेळेला आपण पाहतोय एक रंगतदार सामना, एक नक्कीच चांगला, एक उत्कंठवर्धक सामना आपल्याला पाहायला मिळतो या खेडच्या नगरीमध्ये. आणि खऱ्या अर्थाने याचं जे श्रेय आहे सन्माननीय निकेतन पाटणे यांच्या या संकल्पनेतून ही स्पर्धा साकार झालेली आहे. आणि खरोखर मी त्यांचं नक्कीच कौतुक करेन, कारण एवढी मोठी भव्य दिव्य स्पर्धा पार पाडणं खऱ्या अर्थानं फार मोठं जोखीमचं काम आहे. परंतु या वेळेला मात्र ही स्पर्धा गेली 4 दिवस रंगतदार अवस्थेत आणि खऱ्या अर्थाने जी उत्कंठावर्धक जी स्पर्धा पार पडलेली आहे, खरंच त्यांचं या स्पर्धेला योगदान आहे आणि मोलाचं सहकार्य आहे. खऱ्या अर्थाने सर्व आहेत या स्पर्धेचं. तर खऱ्या अर्थाने मी त्यांचं आणि माझ्या कॉमेंट्री बॉक्स कडून त्यांचं कौतुक करतोय. आणि मला इथे नक्कीच 2 शब्द जी समालोचन करण्याची संधी दिली, नक्कीच मी आभारी आहे त्यांचं. परंतु यावेळेला आपण एक रंगतदार सामना पाहतोय मैदानामध्ये. अंपायर मागू शकतो की ना.
या स्पर्धेच्या निमित्ताने जे व्यासपीठावर असलेले आमचे सन्माननीय जेही पाहुणे आहेत तसेच जे क्रीडा रसिक आहेत आणि उशिरा आलेले जे क्रीडा रसिक आहेत आणि आमचे सन्माननीय खेळाडू आहेत. या स्पर्धेचं गेले 4 दिवस जे टेलिकास्ट पाहतोय आपण ऐकतो यूट्यूबच्या माध्यमातून ते tenniscricket.in माध्यमातून अथर्व आणि सोनम चव्हाण यांच्या माध्यमातून ज्या गुणलेखकाची भूमिका पार पडतायत. सोनम चव्हाण नक्कीच आपल्याला आपण माहिती आहे की या आपल्या ज्या महिला आहेत, स्त्रिया आहेत, ह्या कोणत्याही क्षेत्रात कमी नाही आहेत. यावेळेला सोनम चव्हाण ज्या सातत्याने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे टेनिस क्रिकेटचं जे मोठं पर्व जे विश्व चालतं त्या क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये सातत्याने गुणलेखकाची भूमिका पार पडतात त्या सोनम चव्हाण यांचं मी नक्कीच कौतुक करेन. सामना लवकरात लवकर चालू करून घ्यायचा आहे कारण आपल्याकडे फ्लड लाईटची व्यवस्था नाही आहे. कृपया पंचांना माझी विनंती असेल, आयोजकांना सुद्धा विनंती असेल की अंधार पडायच्या अगोदर आपल्याला लवकरात लवकर सामना चालू करून घ्यायचा आहे कारण खूप असा उशीर होतोय. अजून उर्वरित 5 षटकं खेळवायचे आहेत. फ्लड लाईटची व्यवस्था नसल्यामुळे याचे कृपया नोंद घ्यायचे. दोन्ही कर्णधाराने लवकरात लवकर सामना चालू करून घ्यायचा आहे. तर पहिला चेंडू मी असं म्हणेन की डॉट होता, कोणताही गडी बाद नाहीये, म्हणजेच बाळू बिंदी गेंद आहे. पहिल्या चेंडूवर कोणती मोहर लागत नाहीये. 80 धावांचा. हॅलो, या स्पर्धेला शुभेच्छा भेट देण्यासाठी नम्रता वडके मॅडम आणि त्याचबरोबर रुपाली खेडेकर मॅडम या ठिकाणी आले. त्यांचं देखील मी या स्पर्धेमध्ये मॅडम आपलं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आपणास विनंती करतो की आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हा. चेंडू पा भिरकावला गोलंदाजाच्या डोक्यावर, गिरीशच्या डोक्यावर एक अनुभवी गोलंदाजावर पार पडतोय. पहिल्या चेंडूवर चेंडू शिमारच्या बाहेर 4 धावा.
तर दुसऱ्या चेंडूवर बाळू येतोय पहिला खणखणीत चौकार, पहिला वन बाउन सीमारेषा पलीकडे. ज्या वेळेला आपल्या समालोचन कक्षाला या खेळाडूने इथे सलामी दिलेली आहे चौकारीनिशी. पहिल्या 4 धावा आहेत, दुसऱ्या चेंडूवर मोहर लागते चौकारीची नेते. यावेळेला राईट ओव्हर द विकेट मारा करताना यावेळेला फुलर यांचा चेंडू फक्त घुटना टेक आणि तमाशा देख असं मी म्हणेन बाळू, कारण यावेळेला फक्त आपला डावा पाय त्यांनी मोल्ड केला आणि सरळ दिशा दिली ती फाईन स्क्वेअर लेगच्या दिशेला. आणि यावेळेला मात्र सरळ चौकार आहे, खणखणीत चौकार अराउंड द कार्पेट पद्धतीने मारलेला. दुसरा खणखणीत बॅक टू बॅक चौकार. 4 धावा 8 धावा टोटल धाव फलकावर लागतायत, त्या म्हणजे नासिर 11च्या संघाचा. आणि यावेळेला जर आपण विचार केला बाळू तर टिट फॉर टॅट असं मी बोलेन की उत्तर आहे, जशाच तसं उत्तर दिलेलं आहे. कारण धावा ज्या गतीने काढावायच्या अशी धावांचा पाठलाग करताना यावेळेला मात्र 3 चेंडूंमध्ये तब्बल 8 धावा ठोकलेल्या आहेत. नक्कीच तारीफ काबिल असं मी म्हणेन या फलंदाजाला. फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये स्ट्राईकला आहे संदीप मकवाना. हा फार मोठा गाजलेला फलंदाज आहे टेनिस विश्वातला. यावेळेला पाहतोय चेंडू मात्र यष्ट्यांवर आदळतोय, पायावर आदळतोय. यावेळेला मात्र लेग बायची खून येते आणि यावेळेला एक धाव मात्र जरूर लेग बायच्या स्वरूपात येते. एका धावेने मात्र आपण पाहतोय पॉइंटच्या दिशेला चेंडू गेला होता, सिली पॉइंटच्या दिशेला, आणि यावेळेला एक धाव जरूर मिळते. परंतु एका धावेने आपण धावफलक जर पाहिला तर 4 चेंडूंमध्ये 9 धावा आहेत. 9 धावा धावफलकावर बिन बाद 9 अशी धावसंख्या. जर क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर मिलिटरी पॉवर प्लेच्या या षटकामध्ये आपण जर विचार केला तर एक पॉइंट आहे, एक कव्हर्स आहे, एक्स्ट्रा कव्हर्स आहे, एक आपण पाहिलं तर शॉर्ट मिड ऑफ आहे, मिड ऑन आहे. यावेळेला मात्र पाहतोय सर्कल भेदून मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. यावेळेला टॉपेज लागते आणि इथे मात्र गलीच्या रिजन मध्ये आणि तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. 30 यार्डच्या सर्कल मध्ये इथे चेंडू जातोय, झेलबाद होतोय. डावखुरा फलंदाज मात्र बॅक टू पॅव्हिलियन होतोय. पहिला हादरा बसतोय, पहिला धक्का बसतोय. डावखुरा फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर. पहिला गडी बाद, धावसंख्या 9. त्याचबरोबर सुकली गावचे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय समीर राणे सर यांना विनंती करतो की सर प्लीज आपण व्यासपीठावर या, आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर या वेळेला मैदानामध्ये पाहतोय बाळू एक मोठा अष्टपैलू खेळाडू आहे. कारण डिंगडॉंग प्रतीकचं जे पुण्याचा जो खेळाडू आपण म्हणजे पुण्याच्या जे प्रतिनिधित्व करतो विजय पावले, तो मैदानामध्ये या खेळाडूची ती क्षमता आहे. जेव्हा धावा हव्या असतात फलंदाजाला किंवा आपल्या संघाला, तेव्हा मात्र हा कुठून धावा काढत असतो. यावेळेला मात्र पाहतोय आपण उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू, थोडासा शॉर्ट लेंथ असं मी म्हणेन हा चेंडू होता, परंतु उजव्या इष्टीच्या बाहेरचा कोणताही रूम्स दिला नाही गोलंदाजाने. आणि गोलंदाजीची तारीफ करावं गोलंदाज गिरीश कोचरेकर, आपण विक्रोलीचा हा गोलंदाज सातत्याने विक्रोलींचा हा गोलंदाज इथे प्रतिनिधित्व करताना. परंतु यावेळेला आपण पाहतोय की गोलंदाजी करताना मात्र बाबा 11चं इथे प्रतिनिधित्व करताना नक्कीच हा गोलंदाज आपला जो दमछम आहे, जो आपला टॅलेंट आहे, प्रतिभा आहे, ती इथे मात्र दाखवलेली आहे. फक्त 9 धावा देऊन एक गडी बाद केलेला आहे पहिल्या मिलिटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करताना. आणि जर गिरीश कोचरेकरचा जर विचार केला तर सातत्याने आपल्या संघासाठी अर्थातच विक्रोलीमध्ये हा प्रतिनिधित्व करताना हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असतो. तर बाळू एक नक्की चांगला गोलंदाजी आपण पाहायला गेलं की 80 धावांचा टप्पा आहे आणि मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळताना 9 धावाच फक्त देऊ शकला. भले 2 चौकार जरूर त्याच्या या गोलंदाजीमध्ये आले, परंतु यावेळेला मात्र कुठेतरी धावा रोखण्याचं काम केलं ते मात्र गिरीश कोचरेकरने. यावेळेला गोलंदाज असेल नवीन गोलंदाज राज जैन. यावेळेला गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाजी करताना मात्र ओव्हर द विकेटचा मारा करताना इथे पाहतोय गोलंदाजी मार्कवर तयार आहे. मॅनेटरी पॉवर प्लेचे हे दुसरे षटक चालू असताना यावेळेला मात्र नवीन फलंदाज जो मैदानामध्ये गेलेला आहे अर्थातच विजय पावले, सांगली एक्सप्रेस ज्याला संबोधलं जातं. सन्माननीय जे पाहुणे आहेत त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. अर्थातच आमदार योगेश दादा कदम यांच्या या स्पर्धेच्या निमित्ताने आणि आयोजकाच्या माध्यमातून आणि आमच्या समालोचन कक्षाच्या माध्यमातून पुन्हा एकदा मी सर्व प्रेक्षकांचे, मान्यवरांचे, क्रीडा रसिकांचे आणि खेळाडूंचे सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. येऊया मैदानामध्ये एक घमासान नक्कीच पाहायला मिळेल. स्ट्राईकला आहे विजय पावले, अर्थातच मॅन फ्रॉम सांगली.
यावेळेला फुलरेंचा परंतु थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेला आपण पाहतोय शॉर्ट मिड विकेटला परंतु डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय क्षेत्ररक्षक आहे फेक करण्यापूर्वी एक धाव जरूर मिळते एका धावेने मात्र दुहेरीत धाव संख्या पोहोचते ती या म्हणजेच नासिर 11 संघाची 10 धावा आहे धावफलकावर एक गडी जरूर बाद आहे परंतु मी सांगितल्याप्रमाणे क्रिकेटचा खेळ मित्रांनो असा आहे की जोपर्यंत शेवटचा चेंडू पडेपर्यंत कोणतेही भाष्य करणं चुकीचं ठरेल या वेळेला पाहूया काय घडतंय काय बिघडतंय उजव्या हाताने लेफ्ट हँड मारा करताना या वेळेला पाहूया चेंडू उडवलाय हवेत आहे झेल घेण्याचा प्रयत्न जरूर झाला लॉंग ऑफच्या दिशेला परंतु या वेळेला मात्र 2 धावा जरूर मिळत आहेत 2 धावेने एक झेल जरूर सुटतोय परंतु झेलाचं जे परिवर्तन आहे ते मात्र दुहेरीत मिळत आहे आणि 2 धावेने धाव संख्या धाव फलकावर आपण पाहतोय 12च्या घरात नासिर 11 हा संघ इथे फलंदाजी करताना अर्थातच पाठलाग करायचा आहे तो 80 धावांचा तब्बल एक मोठी धावसंख्या जरूर आहे बाळू परंतु या वेळेला मात्र मोठे आक्रमण थोडस आपण जर मैदानाचा विचार केला तर शॉर्ट जी सीमारेषा आहे ती जरूर आहे परंतु यावेळेला हवे चेंडू आहे एलिव्हेशन मिळालेलं नाही चेंडूची मात्र जी परख होती बॅट्समनच्या माध्यमातून ती मात्र मिळाली नाही आणि ते झेलबाद होतोय संधी मिळते डीजे मासला येऊया डीजे कडे डीजे प्लीज संगीत मित्रांनो क्रिकेट हा असा खेळ आहे की क्रिकेटमध्ये मनोरंजन आलेलं आहे खऱ्या अर्थाने 2008 मध्ये IPL सुरू झालं आणि IPL नंतर मात्र खऱ्या अर्थाने या क्रिकेट विश्वाला ग्लॅमरस आलं आणि या टेनिस विश्वाला मी असं म्हणेन की प्रत्येक खेडेगावात प्रत्येक शहरामध्ये हे क्रिकेटचं अर्थातच या प्रीमियर लीग आपण म्हणू परंतु या क्रिकेटला खऱ्या अर्थाने जी शोभा येत राहिली ते या IPL मुळे अर्थातच प्रीमियर लीग मुळे परंतु या वेळेला आपण पाहतोय या खेडच्या नगरीमध्ये खेडच्या धरतीमध्ये रंगलेले हे रंगतदार सामने चौथा दिवस आहे या वेळेला नितीन माटुंगे हा फलंदाज मैदानामध्ये पाहतोय पुण्याचा प्रतिनिधित्व करताना हा नितीन माटुंगे सुद्धा एक मोठा फलंदाज आहे याच्याकडे सुद्धा ती क्षमता आहे क्रिकेट विश्वामध्ये जर आपण विचार केला तर या टेनिस क्रिकेट मध्ये या नितीन माटुंगेने फार मोठं नाव लौकिक केलेलं आहे तो मात्र इथे मैदानात स्ट्राईकला आहे हो यावेळेला पाहतोय कव्हरच्या दिशेने सरळ उडवले चेंडू आणि सरळ पंचांचा निर्णय येईल यस इट इज अ सिक्सर 6 धावांसाठी षटकार डीजे कठीण खेळ आहे म्हणजेच मित्रांनो क्रिकेट जर तुम्ही हरला तरी चालेल परंतु लढून जिंकलं पाहिजे आणि जिंकणारा सुद्धा म्हटलं पाहिजे की जिंकलो परंतु मात्र हरता हरता जिंकलो हे म्हटलं पाहिजे या क्रिकेटमध्ये आणि हेच मित्रांनो क्रिकेट आहे यावेळेला मात्र नितीन माटुंगेचा हा खणखणीत कव्हरच्या दिशेने आलेला षटकार पाहतोय पहिल्या चेंडूवर असं वाटलं की पॅव्हिलियन मधून हा सेटल होऊन आलाय की काय यावेळेला मात्र पुनश्च तयार आहे जैनच्या गोलंदाजीवर यावेळेला उजव्या इष्टीच्या बाहेरचा पिच झाल्यानंतर चेंडू आपण पाहतोय बाळू जेव्हा थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेर पडलेला जातो त्यावेळेला या तर कव्हर्स मधून तुम्ही षटकार चौकार मारू शकता या तर तुम्हाला बिंदी गेंद अर्थातच डॉट चेंडू पाहायला मिळतो डॉट चेंडू सरळ आणि या वेळेला मात्र चांगलं कमबॅक केलं ते जैनने यावेळेला नक्कीच गोलंदाजीची तारीफ करावी लागेल प्रशंसा करावी लागेल पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवर नितीन माटुंगेसाठी फुलरलेनचा चेंडू यावेळेला पाहतोय मिड विकेटला क्षेत्ररक्षक खाली आहे आणि त्या क्षेत्रामध्ये इथे मात्र चेंडू सीमारेषा पलीकडे येतोय 4 धावांसाठी 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे धाव फलकावर अर्थातच 22 80 धावांचं बाळू यावेळेला पाठलाग करायचा आहे काय वाटतं की 22 धावा धाव फलकावर लागलेले आहेत परंतु नितीन माटुंगे सारखा फलंदाज आहे विजय पावले सारखा आक्रमक आणि अष्टपैलू खेळाडू मैदानामध्ये आहे काय वाटतं या 80 धावाचा पाठलाग करताना निश्चित ह्या 80 धावा उभे राहतील त्याचं कारण असं नितीन माटुंगे हा सेट होऊन कुठून आलाय तर कालच्या मॅच मध्ये शेवटच्या मॅच मध्ये चिपळून या ठिकाणी त्यांनी काय खेळी केली होती 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले होते 18 चेंडूमध्ये
42 धावांची खेळी करणारा हाच नितीन माटुंगे मित्रांनो अजूनही मैदानामध्ये आहे आणि जर का त्याची बॅट चालली तर निश्चित मोठमोठे फटके इथून पाहायला मिळतील कारण हेच ते विमानतळ आहे इथूनच जगभरामध्ये हेलिकॉप्टर उडतात मित्रांनो आणि तोच मास्टर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ज्याचं नाव नितीन माटुंगे अर्थातच तो नॉन स्ट्राईक गेलाय आणि स्ट्राईकला आपण बघतोय मित्रांनो अर्थात गोलंदाजीसाठी त्याला बोलवलं जातं पण ज्यावेळेस संघ ज्यावेळेस अडचणीत असेल त्यावेळेस तारणहार ठरणारा तोच खेळाडू विजय पावले मॅन फ्रॉम सांगली राईट मोहर विकेट गिरीश गोलंदाजी करतो यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे परंतु निश्चित धावा मिळतील विजय पावलेला आणि अर्थात चेंडू जातोय सीमा रेखा पार चौकार कमॉन डीजे इलेव्हनचं प्रतिनिधित्व करताना हा मात्र अष्टपैलू खेळाडू बॅक टू पॅव्हलियन होतोय बॅक टू पॅव्हलियन झाल्यानंतर मी मात्र संधी देईन ती डीजे मास्टरला डीजे प्लीज
परंतु शहापूर मधून हा मी इथे काय खेडच्या नगरीमध्ये आलोय, हा शहापूर मधून हा खेळाडू प्रतिनिधित्व करतो. यावेळेला पहिल्या चेंडूवर मात्र षटकार जरूर मारलाय तो नितीन माटुंगे. जोपर्यंत नितीन माटुंगे आहे तोपर्यंत काही घडू शकतं. पहिल्या चेंडूवर षटकार, 36 धावा धावफलकावर, 2 गाड्यांच्या मोबदल्यात डावखुरा गोलंदाज आणि आपला ओव्हर द विकेट मारा करताना यावेळेला जयदीप आपण पाहतो. अर्थातच जेडीचं या टेनिस क्रिकेट मध्ये सुद्धा फार मित्रांनो मोठं नाव आहे. शहापूर मधून मी का या खेळ नगरीमध्ये आलोय ते कदाचित तो दाखवून देऊ शकतो, परंतु मी पुण्याहून सुद्धा मी का आलोय हे नितीन माटुंगे सुद्धा दाखवू शकतो. यावेळेला एक मोठा घमासान, यावेळेला कुटप्प्याचा चेंडू, शॉर्ट अँड पूल, मी म्हणेन मिड विकेटच्या डोक्यावरून सरळ सीमारेषा पलीकडे षटकार. डीजे चाळीस धावा मित्रांनो, रंगत अजून वाढत चालली आहे. अजून या क्रिकेटचा थरार या खेडच्या नगरीमध्ये पाहतोय, ऐकतोय आपण. युट्यूबच्या माध्यमातून या क्रिकेटचा नक्की जे घर बसल्या प्रेक्षक आहे त्यांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करतोय. आणि मित्रांनो, अजित मोते सारखा फलंदाज आहे, यावेळेला मात्र तो तिथे स्लिप पॉइंटला आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करताना. हो, यावेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु एक धाव जरूर मिळतोय. दुसऱ्या धावेसाठी पाहूया, प्रयत्न केला जाईल का? यस, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाच गेला. डेंजर एंडला जर हातात बरोबर थ्रो आला असता तर मात्र इथे नितीन माटुंग्याला कुठेतरी आपल्याला परतवाचा प्रवास करावा लागला असता, परंतु यावेळेला मात्र 2 धावा जरूर मिळतात. थांबवा जरा, अंपायर प्लीज स्टॉप युअर गेम. आपण जरा सामना थांबवायचा आहे. विजयजी एक मिनिट, विजयजी सर, एक्सक्यूज मी, विजयजी एक मिनिट. आपण जरा थोडस आयोजकांकडे ही मागणी करत जा. डिस्टर्ब, हा पण डायरेक्ट प्लीज, आपण एक मोठे खेळाडू आहात. हा प्लीज प्लीज.
षटकार जरूर आले त्याच्या गोलंदाजीवर पहिल्या 2 चेंडूंमध्ये. त्या तदनंतर मात्र 2 चेंडू चांगले टाकलेले आहेत. यावेळेला फुलरलेनचा चेंडू, चुकीला माफी नाही. क्रिकेटमध्ये जेव्हा फुलरलेनचा चेंडू तुम्ही फेक करता तर यावेळेला मात्र तुम्हाला अर्थातच भोगावं लागेल ते मात्र षटकारांविषयी. षटकार 6 धावांसाठी डीजे प्लीज. लगेच खाली खचले पण मराठी गालत हसले. हे नाव त्याचं शिवाजी राजे भोसले. अरे नाव त्याचं शिवाजी राजे भोसले. धन्यवाद डीजे. तर आपण पाहतोय 4थं षटक मार्गस्थ असताना जेडीच्या या चेंडूवर मात्र सरळ भिरकावून दिला तो लॉंगऑफच्या दिशेला. फुलरलेनचा चेंडू होते त्याला मात्र सरळ फेकून दिलं लॉंगऑफच्या दिशेला. कोणताही चान्स दिला नाही. यावेळेला मात्र 3 षटकार आलेत या गोलंदाज जेडीच्या या गोलंदाजीवर. यावेळेला हेलिकॉप्टर चेंडू उडवलाय परंतु सरळ लॉंगऑफच्या दिशेला झेल देतोय. यावेळेला मात्र धाव संख्या 50 वर हा तिसरा हादरा बसतोय, तिसरा धक्का बसतोय. धाव संख्या आहे धाव फलकावर 50. तर नासिर 11 आपण पाहतोय या वेळेला इथे फलंदाजी करताना प्रत्युत्तर देताना 80 धावा तब्बल ठोकायच्या होत्या. कुठेतरी नक्कीच रंगतदार सामना पाहायला मिळाला होता. या चेंडूवर जर षटकार आला असता तर बाळू नक्कीच 6 चेंडूंमध्ये 24 धावा राहिल्या असत्या. परंतु या वेळेला मात्र 6 चेंडूंमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. परंतु मी सांगितल्याप्रमाणे जर या क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू पडेपर्यंत कोणतेही भाष्य करणं चुकीचं ठरेल. कारण क्रिकेटमध्ये पंचांग, राशी आणि भविष्याला मात्र महत्व दिलं जात नाही. यावेळेला पाहूया 6 चेंडूंमध्ये काय घडतंय काय बिघडतंय ते. परंतु फार महत्वाचा सामना आहे. डू और डाय ची स्थिती आहे या दोन्ही संघांसाठी. अर्थातच करो या मरो याची स्थिती आहे. यावेळेला आम्हाला गुणलेखिका आमच्या चव्हाण मॅडम आम्हाला सांगतायत की 30 धावा हव्यात 6 चेंडूंमध्ये. 6 चेंडू 30 धावा, 30 धावा 6 चेंडू असं समीकरण पाहतोय. यावेळेला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अतुल पाटील. यावेळेला गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने राईटम ओव्हर द विकेट मारा करताना. परंतु यावेळेला जर आपण विचार केला तर फलंदाजीसाठी आपण पाहतोय मैदानामध्ये इंजमाम. फुलरलेनचा चेंडू यावेळी मात्र उडवण्याचा प्रयत्न जरूर झाला आहे कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. तत्पूर्वी एकच धाव मिळू शकते. एकेरी आणि दुहेरीने जे जहाज आहे ते मात्र किनाऱ्यावर लागू शकत नाहीये हे इंजमामला सुद्धा माहिती आहे. आणि नवीन जो फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय रब्बानी सुद्धा आपण पाहतोय. परंतु फार मोठी अपेक्षा असेल. 5 चेंडूंमध्ये 29 धावांची आवश्यकता. यावेळेला मात्र जर आपण विचार केला तर कुठेतरी वरचढ ठरतोय तो बाबा 11 संघ. अर्थातच नासिर 11 संघाच्या समोर इथे मात्र खेळताना. परंतु यावेळेला गोलंदाजीचं जर पृथक्करण पाहिलं तर गिरीश कोचरेकरचं मी अभिनंदन करेन. कारण गिरीश कोचरेकर सारखा गोलंदाज, मातब्बर गोलंदाज इथे गोलंदाजीची धुरा पार पाडताना आपण 2 षटक हाताळले होते गिरीश कोचरेकरने आणि धावा तब्बल त्यांनी दिल्या होत्या. 2 षटकामध्ये 17 धावा देऊन 2 गडी बाद केले होते. तर मी असं म्हणेन की गिरीश कोचरेकरने कोणतेही रूम्स, कोणत्याही जागा, कोणतेही क्षेत्र जे षटकार चौकारांना मारण्यासाठी त्यांनी मात्र दिलेलं नाहीये. आणि या वेळेला मात्र नक्कीच एक चांगली गोलंदाजी पुन्हा अतुलच्या माध्यमातून पाहायला मिळते. या वेळेला पिच झाल्यानंतर आउट साइड द ऑफ स्टंप जरूर पिच झाला होता चेंडू. परंतु कोणतेही या वेळेला रूम्स दिला नाही. गोलंदाजा पूर्णतः चकवलं आणि यष्टीरक्षक गॅदर करतोय. निर्धाव चेंडू, बिंदी गेंद. आणि या वेळेला मात्र 4 चेंडूंमध्ये 29 धावांची आवश्यकता. यावेळेला फक्त चमत्कारच विजयी घडवू शकतो तो नासिर 11 या संघाला. परंतु या वेळेला फक्त आपण जर विचार केला तर धाव संख्या धाव फरकावर फक्त 51 आहे. यावेळेला पूर्णतः ब्लॉक होल मध्ये फेकलेला चेंडू पूर्णतः बीट केलंय. फलंदाजाला खडे खडे मारण्याचा जरूर प्रयत्न केला गेला परंतु निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. निश्चित आपण पाहतोय हा सामना फार महत्वाचा आहे. त्याचबरोबर मी क्रीडा रसिकांना आव्हान करेन, विनंती करेन की उद्याचा दिवस फार महत्वाचा आहे. उद्याच्या दिवशी मित्रांनो मोठमोठे खेळाडू येत आहेत. त्यामध्ये उस्मान पटेल सारखा देखील खेळाडू दाखल होते. कृष्ण सातपती येण्याची देखील सूचना मिळते. तर मित्रांनो उद्याच्या दिवशी खूप काही असेल. उद्याच्या दिवशी आपण दादांचा वाढदिवस देखील याच मैदानावरती करणार आहोत. अर्थात त्यामध्ये
उपस्थिती असेल शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अर्थातच रामदासभाई कदम यांचं देखील आगमन होतंय आणि त्याचबरोबर शिवसेनेचे अनेक नेते देखील या ठिकाणी येणार आहेत. म्हणजे उद्याचा मोठा कार्यक्रम मित्रांनो असेल. दिवसभरामध्ये मोठे सामने असतील, एकूण 4 सामने आणि त्याचबरोबर दादांचा वाढदिवस सेलिब्रेशन देखील आपण मैदानावरती करणार आहोत. त्या दृष्टीने मी सर्वांना विनंती करेन की उद्याचा दिवस मित्रांनो गमावू नका, कारण उद्या या टेनिस विश्वातले अनेक खेळाडू उर्वरित संघामध्ये खेळताना दिसतील आणि बडून उद्याचा दिवस या स्पर्धेतला महत्त्वाचा दिवस असेल, कारण उद्या आपण दादांचा वाढदिवस याच क्रीडानगरीमध्ये तमाम शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये करणार आहोत. अर्थातच बाईंच्या उपस्थितीमध्ये देखील करणार आहोत. तर त्या दृष्टीने उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असेल. पुनश्च एकदा या क्रीडानगरीमध्ये म्हणजेच गोळीबारच्या या मैदानावरती आपण पाहतोय गुलमर्ग पार्क मध्ये बाबासाहेब पाटणे क्रीडानगरीमध्ये ही स्पर्धा संयोजन आणि नियोजन समितीने केली. ती अर्थातच शिवसेना, युवासेना, खेड शहर आणि खेड तालुक्याच्या माध्यमातून या ठिकाणी स्पर्धा सुरू आहे. आजचा 4था दिवस या ठिकाणी समाप्त होतोय आणि 4थ्या दिवशी उपस्थित मान्यवरांचा देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यामध्ये प्रामुख्याने खेड पंचायत समितीचे उपसभापती सन्माननीय आदरणीय जीवनशेठ आंबरे आणि त्याचबरोबर टेनिस विश्वातले एक महान आणि आमचे मार्गदर्शक नासिरभाई खोत यांचं देखील मी आभार व्यक्त करतो आणि सगळ्या मान्यवरांचं पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो. ही स्पर्धा ज्यांनी संयोजन आणि नियोजन केली ते खेड शहराचे शहर अध्यक्ष सन्माननीय आदरणीय निकेतनजी पाटणे सर यांचे देखील आभार व्यक्त करतो, कारण त्यांची मेहनत आणि परिश्रम आणि म्हणूनच ही स्पर्धा मित्रांनो यशस्वी झाली. 4थ्या दिवसापर्यंतचा खेळ आणि 4थ्या दिवसातला हा आनंद आपण या ठिकाणी घेतला. या सर्वांचं श्रेय कोणाला जाईल तर ते अर्थातच शिवसेनेला जाईल, खेड शिवसेनेला जाईल, युवा सेनेला जाईल आणि अर्थातच खेड शहराला जाईल की ज्यांच्या माध्यमातून स्पर्धा या ठिकाणी यशस्वी होते. त्यामध्ये प्रामुख्याने निकेतनजी पाटणे शहर अध्यक्ष शिवसेना खेड आणि त्याचबरोबर माजी नगरसेवक सन्माननीय आदरणीय प्रसाद शिगवण सर यांच्या मेहनतीतून परिश्रमातून मित्रांनो ही स्पर्धा यशस्वी होते. ज्या स्पर्धेकडे तमाम टेनिस विश्वातल्या क्रीडा रसिकांच्या नजरा लागल्यात आणि अर्थातच जगभरातले देशभरातले अनेक टेनिस स्टार या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. या सर्वांचं श्रेय पुनश्च एकदा या सर्व शिवसैनिकांना जाईल की ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा सलग 5 दिवस चालणारी स्पर्धा मित्रांनो या ठिकाणी पार पडते. आणि उद्याचा दिवस हा महत्त्वाचा आहे. उद्या दादांचा वाढदिवस याच मैदानावरती तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण करणार आहोत, कारण दादांनी पहिल्या दिवशी ज्यावेळेस आले त्यावेळेस आपल्याला सांगितले की 5वा दिवस हा महत्त्वाचा असेल. त्या दिवशी माझा वाढदिवस आहे, त्या दिवशी पुनश्च एकदा मी तुमच्यासाठी वेळ काढून येईन आणि अर्थातच मित्रांनो तुम्हा सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी अर्थातच आपलं म्हणजेच शिवसेनेचं मोठं नेतृत्व, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सन्माननीय आदरणीय रामदासभाई कदम यांचं देखील आगमन होणार आहे आणि त्यांच्या सभेत शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी देखील मित्रांनो या ठिकाणी येत आहेत. तर उद्या कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा आणि उद्या बरोबर आपण 9 वाजता या ठिकाणी दाखल होणार आणि बरोबर 9:05 पहिला चेंडू देखील पडेल. तर त्याचबरोबर या शेवटच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कोण असेल हे देखील आपण पाहणार आहोत. अर्थात या सामन्यामध्ये निश्चित चांगली कामगिरी पाहायला मिळाली दोन्ही संघांकडून. त्यामध्ये बाबा 11 या संघाने अर्थातच सामना जिंकलाय आणि म्हणून या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच प्राइज गोज टू नो डाऊट इट 4थ्या नंबर येऊन ज्यांनी कमाल केली, क्रीडा रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं, तो खेळाडू या शेवटच्या मोठ्या मॅचचा अर्थातच हिरो ठरतोय मित्रांनो. नाव आहे पंकज जाधव आणि प्रेमाने त्याला आपण माट्या म्हणतो. एकदा माट्यासाठी टाळ्या वाजवा. टाळ्या हाच मोठा सन्मान असेल, टाळ्या हाच मोठा त्याचा खऱ्या अर्थाने त्याला दिलेला आपलं मान असेल. मॅन ऑफ द मॅच माट्या. तर आपल्याला विनंती करतो माट्या आपल्याला तिथेच हा सन्मान दिला जाईल, कारण शेवटचा सन्मान आपण मैदानावरती देतो, ज्या मैदानावरती लाल मातीमध्ये तुम्ही खेळता आणि नाव कमावता, बडून तुमचा सन्मान आपण त्या नगरीमध्ये करतोय. या स्पर्धेचे करता ठरता